गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याबाबत आणि गोमातेला राष्ट्रीय सन्मान मिळावा याबाबत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रांतांना निवेदन देण्यात आले। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। आजच्या या निवेदनाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम वंदे मातरम गो माता की जय गो माता की जय गो माता की जय। आज सकल हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने प्रांतांना निवेदन देण्यात आलं। नेमकं काय निवेदन देण्यात आलं आहे? नेमकं निवेदन देण्याचं कारण असं की गोमातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा मिळावा यासाठी आज सर्वत्र अभियान राबवण्यात आलं। त्या पद्धतीनं आम्ही आज गडिंग्लजमध्ये गोमातेचं पूजन करून गोमातेला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे आणि आमची भावना शासनापर्यंत पोहोचवावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। दुसरं तुम्ही एका छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय इथे उपस्थित केलेला, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आज आता जो विषय या 8 दिवसामध्ये जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये की शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल, तर शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी आम्ही प्रशासनाकडं मागणी केलेली आहे। कारण आज जे चाललं आहे ते फार दुर्दैवी आहे। कारण का छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि दैवताला एकेरी उल्लेख करणं हा केव्हाही चुकीचा आहे। आणि ही लोक पुरोगामी लोक सांगतात की आम्ही आई आहे म्हणून हे म्हणतोय, आईला कधी शिवाजी म्हटलं जाते का? असा प्रश्न पण आम्हाला पडतोय। त्यामुळं ह्या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे। कारण का शासनानं सुद्धा असे निर्णय घेतले। संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगर केलं, का शिवाजी टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनस केले। असे बरेच शाळेंची जी शिवाजी नावं होती ती सगळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली। आणि त्यासाठी हे जे चाललं आहे शेवटी शिवाजी पिढी होती, संभाजी पिढी, हे सगळं शासनानं बंद केलं। पण या पुस्तकावर का बंदी येत नाही? हा सरळ आमचा महाराजांचा अपमान आहे आणि ह्या अपमानाला आम्ही कधीही सहन करणार नाही। नाहीतर रस्त्यावर उतरून आम्हाला फार मोठं आंदोलन करावे लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे अपमानित केलं जाते ते आम्हाला कदापिही सहन होणार नाही आणि त्यासाठी फार मोठं आंदोलन आम्ही हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत उभा करू। आज सकल हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख केल्याबद्दल प्रांतांना निवेदन दिलेलं आहे। काय सांगाल एकंदरीत? हे शिवाजी कोण होता हे निदान महाराष्ट्रामध्ये तरी हे एकेरी उल्लेख न करता, कारण जगानं मान्य केले की जगाचं एक हिंदुत्ववादी राजा आणि सर्वसमावेशक सर्वांच्या मान सन्मान, त्यात विशेष करून महिलांचा सन्मान करणारा राजा जर होऊन गेला असेल तर ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज। निदान ह्यांना माहीत असलेले हे स्वतःला तत्त्वज्ञानी असं समजतात, स्वतःला म्हणजे पुस्तक लिहिणाऱ्याच्या मोठमोठे असलेले हे एकेरी उल्लेख हे निंदनीय आहे। आणि महाराष्ट्र शासनाने हे सर्वप्रथम सर्व कामकाज बाजूला ठेवून हे शिवाजी कोण होता ह्या पुस्तकावरती बंदी आणलंच गेलं पाहिजे। आणि ते इथनं पुढं ह्या अशा एकेरी स्वरूपात कुठल्याही महापुरुषांचं एकेरी स्वरूपात करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केलं पाहिजे, जेणेकरून पुढे विचारसुद्धा त्याच्या मनात कुणाच्या मनात येता कामा नये, एकेरी उल्लेख करण्याचं मनात येता कामा नये। आणि दुसरं विषय, आज गोमाताचं आपल्या महाराष्ट्र शासनानं गोमातेसाठी एक पहिला पाऊल उचलून गोमातेला एक मातेचा दर्जा महाराष्ट्रामध्ये दिले आहे। संबंध हिंदुस्थानामध्ये आपल्याला गोमातेला मातेचा दर्जा देऊन त्याचं राष्ट्रमाता असं घोषित करावं अशा सकल हिंदू समाज गडिंग्लजतर्फे आपण सर्व हिंदुत्ववादी मागणी करत आहोत। धन्यवाद।